हाय हॅलो फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सर्वजण? मस्त मजेत आहात ना? मी कोमल गळे स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कोमल युनिक लाईफ. तर माझा आवाज बघितला ना तुम्ही, कालच्या प्रवासाने ना माझा घसा बसलाय. ऍक्च्युली चीज डोसा खाल्ला होता त्याच्यामुळे, कारण फर्स्ट टाइमच खाल्ला होता मी, त्यामुळे खूप हे होतंय. तर आज ना मी माझ्या बहिणीकडे चाललेला आहे, कारण ती मुंबईवरून आलेली आहे गावी. मग म्हणलं भेटून जावं. आता रिटर्न आम्ही कर्नाटकला सुद्धा जाणार आहे, पण म्हणलं जाता जाता तिला भेटून जावं, कारण त्याच्या बाळ पण डोक्यावर पडलं होतं. सो त्याला इथे लागलेले टाके पण पडले होते. म्हणलं मग त्याला पण बघून भेटीगाठी पण होतील. सो चाललोय. तर बघा गुबी बिस्किट खायला लागले हो ना. तर रियूचे हेअरबँड आहेत. रियूने हेअरबँड घातल्यावर रडायला लागला, मला पण पाहिजे मुलगी असल्यासारखं हेअरबँड. आणि हे ना तर डायरेक्ट डोक्यालाच. मुलगी आहे तू, पप्पाची परी हो. चांगलं दुकान दिसलं आम्हाला, मग म्हणलं ह्यांना काहीतरी चांगलं खायला घेऊन या. मग हे खायला आणायला गेले होते. गुब्बीला आणि प्रिन्सला पण आणलं. काय घेतलं? दाखव. वॉच दाखव. वॉच. वाव, बेंटेनचं. ही का मुलीसारखं कशाला घातलं? बुगी कोण आहे? कोण आहे? काका बाय म्हणते, ये म्हणते. तर इथे बघा गुब्बीचं लक्ष फक्त टीव्ही कडेच आहे. मग बुगीने एक चॉकलेट काढलं, चॉकलेट रोल असतो तो, आणि तो गुब्बीला चारायला लागला. किती स्वीट आहे बघा. तो काही जरी असलं तर शेअरिंग करतो, आणि गुब्बीचं लक्ष फक्त टीव्हीकडे होतं. आणि आम्ही लगेच माघारी निघायला लागलो. तर बुग्गी खरंच आमच्यासोबत यायचं होतं, त्याला खूप म्हणजे खूप रडला तो. आणि इथे गुब्बी जो आहे म्हणजे माझा शिव, त्याला गुब्बी म्हणतो आणि ह्याला बुग्गी, तर खूप कन्फ्युजन होतं. तर तो त्याला गाडीत बसू देत नव्हता, आणि बाबांनी घेतलंय म्हणून रडत पण होता. पण खूप म्हणजे खूप रडला बुग्गी. बघू शकता पायलने आत नेलं त्याला. तिला म्हणत होतं एक राऊंड मारून आणतो, तर ती बोलली की मग त्या जास्तच रडेल मागे लागायला. त्यानंतर आम्ही पण निघालो. जाता जाता भजी आणि वडापाव सुद्धा घेतले, कारण फार भूक लागली होती. दुपारची वेळ होती आणि सकाळचं जेवण केलं होतं आम्ही. आणि आम्हाला इकडे सवय कशी आहे, सकाळी नाश्ता, दुपार जेवण आणि रात्री जेवण. त्यामुळे सकाळी कितीही पोट भरून खाल्लं तर दुपारच्या वेळी भूक लागतेच. आणि माघारी घरी जाताना ना मध्येच तळं लागतं. तर मी खरं सांगते, हे नॅचरल व्ह्यू आहे, किती छान दिसतोय बघा. तर खरंच गावाला आल्यावर वातावरण इतकं भारी होतं, आणि भूक सुद्धा मला जास्त लागते गावाला आल्यावर, कारण वातावरण एकदम मोकळं असतं, हवामान प्रदूषण पण कमी प्रमाणात असतं त्यामुळे. आणि किती सुंदर दिसतंय बघा. कोणताही मी इथे फिल्टर यूज करत नाही. माझे मोठे लॉंग व्हिडिओ जे असतात व्लॉग, त्यामध्ये कधीच मी फिल्टरचा यूज करत नाही. ते नॅचरल असतात आहे तसेच. आता शॉर्ट व्हिडिओमध्ये कधी कधी फिल्टर तुम्हाला दिसतील, बट रिअल मिनी व्लॉगमध्ये आणि लॉंग व्हिडिओमध्ये मी कधीच फिल्टर लावत नाही. त्यानंतर सगळ्यांनी भजी एन्जॉय केले, आणि आम्ही माघारी रिटर्न निघालो कर्नाटकला. सगळ्यांचा निरोप घेऊन 5 वाजल्या होत्या. आणि गेल्यावर नंतर आटपाडीमध्ये आल्यावर थोडीशी पाणीपुरी खाल्ली, कारण गावाला आल्यावरच असा वेळ भेटतो निवांत, नाहीतर तिकडे खूप बिझी शेड्यूल असतं. रात्र झाली तरी आम्ही इथेच आहे, कारण ह्यांचं थोडंसं काम होतं. आणि त्यानंतर आमच्या भावांचा फोन आला. भाऊ म्हणजे वहिनीचे हसबंड, तर त्यांनी खूप आग्रह केला आम्हाला जाऊ नका म्हणून. तर आम्ही निघालेलो. मेन म्हणजे आमच्या गावापासून एक मोठं गाव आहे, तिकडं गेलेलो. आणि नंतर अजून कॉल आला की माघारी या असं वगैरे, म्हणजे जातानाच आम्हाला जाऊ नका म्हणत होते. तरी पण आम्ही गेलो. नंतर दाजीनी खूप रिक्वेस्ट केली, जाऊ नका आजच्या दिवस, आज राहावा आणि सकाळी पहाटे जावा, असं म्हणून आम्ही गेलेलो. वापस आलो दाजीच्या म्हणण्यावरून, का तर ते बोलले की सकाळी जावा. आता आपण मस्त जेवणाचा प्लॅन वगैरे करू. तर मग आम्हाला सगळं पॅकिंग करून गेल्यावर माघारी यायची वेळ आली. तर आम्ही माघारी वापस आलोय. म्हणून मी थंबनेलवर असं टाकलेलं की आम्ही करायला गेलोय आणि झाले. तर बऱ्याच वेळा असं होतं की जाऊच वाटत नाही, पण इथल्या माणसांना पण वाटतं की आम्ही जाऊ नये. तर पण जावं तर लागतं, कारण काम सुद्धा असतं तिकडे. बिझनेस स्वतःच असल्यामुळे खूप जबाबदारी असतात. आणि माझा आवाज तर तुम्ही बघू शकता, कालच्या ट्रॅव्हलिंगमुळे किती बसलेला आहे. सो मुलं आता झोपलेले आहेत बघा, रात्रीचे 8 वाजलेले आहेत. तर तिकडे तयारी चालू आहे जेवणाची. काय काय मी ते तुम्हाला दाखवते. तर खरंच वहिनी साहेब करतात बरं का माहेरी आल्या स्वयंपाक. मी काही ते व्हिडिओसाठी नाही, खरंच वहिनी स्वयंपाक करतात. वहिनी काय बनवतात? नाही नाही, खरंच खरंच गोड गोड नाही बरं का, खरंच खरंच नाही नाही नाही, खरंच
हो खरंच करते ना काय बघा मोठ्या जाऊबाई पण सांगतात खरंच खरंच करतात. आणि ही सगळी टपून बसल्यात कधी मासा होतोय आणि आम्ही कधी खातोय है ना. माशासाठी बघा आम्ही रिटर्न आलोय गेलेलो. इतका मासा आवडतोय का तुम्हाला. धुकं पडलंय बघा. आता चाललोय आम्ही माघारी. पहाटे 5ला निघालेलो. मुलं जागीच आहेत दोन्ही पण. खूप धुकं पडलंय. इतकी थंडी वाढली ना अचानक एका दिवसात. खूप म्हणजे खूप. बापरे पुढचं काय दिसत नाही. जर पुढून गाडी आली तर कसं. अहो पण ती पुढचं त्यांना तर लवकर दिसतात का लाईट. पुढनं काहीच दिसत नाही का बघा. पूर्ण धुकं झाले काय म्हणजे काहीच दिसत नाही समोरचं. वाव नवीन वॉच कसं चालतं दाखव. चालू करो. वाव किती छान.